कसा आहे ना ट्रॅक्टर आम्ही काहीच एवढी शेणी चोरून आणायचं सांगाय नाही इथं यांचं घर आहे की नाही हे घराचा पूर्ण जिना भरायचा. ह्याला काय म्हणतात रे काय हरल्याची ताकद माननीय सूरज भोसले कामगार हो. चल बाटला काढ. नो वरीज. आज केल्यात पोळ्या. एव्हरीबडी वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आज आहे होळी. आमच्या इथे शिमगा म्हणतात. आणि बघा हे झाड आहे ते ह्याला काय म्हणतात रे एरंडा. एरंडा गाईज बघा ह्याला एरंडा म्हणतात. आणि पोरं इकडं खड्डा खाडा लागल्यात. शेणी आणला सगळ्या रे एवढा व्हायला पाहिजे बा होते काय ए खुदकी रे आरुष नाही याचं नाव रुद्र आहे. रुद्र आरुष इकडं आहे. अरे तिथं उकरणार नाही रे तिथं हे आहे नका मुरुम आहे नका उकरा उकरा काहीच तयार करा. तयार लावा जोरात पोळ्या भाजायच्या आहेत. सो काही होळी म्हणतात त्याला शिमगा असतो इकडं. आणि पुणे मुंबईमध्ये ह्या दिवशी रंगपंचमी खेळतात जी आमच्या इकडं नेक्स्ट वीकमध्ये खेळणार. नेक्स्ट वीक नाही 8 तारखेला घेणार. आज आहे 2 तारीख आहे आज. सो यस. आणि मी चाललो आता बाहेर आणि संध्याकाळी तुम्हाला इथला शिमगा दाखवतो गाईज कसं असते. तिथं खूप वैशिष्ट्य आहेत ते आपण आल्यावर तुम्हाला सांगायसाठी. सो लेट्स गो काहीच. आता इथं माझ्यासोबत निलेश आहे. निलेशला शॉपिंग करायचे जरा कॉन्सर्टला जाणार आहे आम्ही कुठल्या गेस करा तुम्ही. आता आम्ही झटा लागले होय कॉन्सर्टसाठी काहीच आम्ही लय झटले आता. आणि कसं बसं सगळं झाले फायनल. खरं एकान थर्ड मारल्या त्यामुळं विषय जरा हार्ड झालाय काहीच. आणि निलेश आता जोरात शॉपिंग करणार आहे म्हणजे सो स्टे ट्यून राहा गाईज. आणि आज शिमगा पण आहे त्यामुळं शिमगा आमच्या गावी कसा साजरा केला जातोय ते तुम्हाला दाखवतो. शेव करणार म्हणते शेव करते आणि उद्या येते पण पुण्याला. चला स्पॉइलर दिला गंडले कंडा ना बा गंडले बा तलवार का स्पॉइलर दिलाय गाईज. तुम्ही गेस करा कोणता कॉन्सर्ट आहे. बाय. निलेशनं मोठी खरेदी केली बघा 6 पॅक दाखव डिरकाले दिसत ना आता का निलेश बाहेर झालं ते चांगलं दिसायला निला. तुला नको असला मला दे चालतंय. घ्या असून दे. निलेश खुश. निलेशची निम्मी शॉपिंग झाल्या काहीच आणि अजून निम्मी होणार आहे. आम्ही राजारामपुरीत आहे लागले आता दुसरा आणि स्टोर हुडकायला. निलेश म्हणते कॉन्सर्टमध्ये आणि पूर्वी काढणार तोंड झाकाले चला चला कुठं क्रॉप टॉप लेट्स गो घ्यायचं. शिमगा चालू आहे. चला आम्ही आता इकडे एक नवीन स्टोरला आले. हे तुम्हाला माहितीच असेल. चला जाऊन चेक करा. हे चल रे लेट्स गो. बघा निलेशनं आणि घेतला तयार काढते आता. का चांगले कपडे मिळालात निलेशला. बरं आता कुठं जाऊया निलेश. मला एक काहीच फ्रेम करायची आहे. तिची माझ्या फॉलोअरनं जे मला गिफ्ट दिले ना त्याची फ्रेम करायसाठी चाललो आता आम्ही. सो आता बघणार कुठं फ्रेमचं चांगलं दुकान आहे आणि चांगली मस्तपैकी फ्रेम करून घेणार आहे काहीच. सो लेट्स गो. आपण जाऊया पहिला फ्रेम करायला आणि मग निलेश मला काय तर नाश्ता देईल. सो अशी अपेक्षा करतो. रामकृष्ण. चला. फॉर्च्युनेटली फ्रेमचं दुकान बंद आहे. आम्हाला आता फ्रेम दुसरीकडनं करून घ्यायला पाहिजे. इथं चांगली मिळते असं निलेश म्हणला. सो आम्हाला फ्रेमचं काय. सो नेक्स्ट बघूया आपण. चला मी जरा लस्सी प्यायला आलोय. तोंड वाळे घसा वाळा आहे. सो जरा लस्सी पिऊया. इथं खूप क्वालिटी मिळतात क्वालिटी पण लय असतात बघा इथं भरायचं आहे. स्पॉन्सर्ड बाय निलेश. स्ट्रॉबेरी आणि कुठले घेतला असेल तू
हे जरा डाएटवर आहे गाईस, त्यामुळे नाही घेतले नाही काय. आम्ही दोघांनी हे बघा पाणी पाडाले तोंडात ना बघा. स्ट्रॉबेरी आणि किती थिक आहे बघा. यस खूप यम्मी आहे. आपल्याला का नाही दिलदार माणूस आहे आमच्या संघ. लगेच डायरेक्ट पेमेंट. लस्सी भावा खरं तू मनाला तृप्ती दिलास. स्ट्रॉबेरी होती स्ट्रॉबेरी चांगली होती. होय स्ट्रॉबेरी काही आला तर ट्राय करा नक्कीच. आनंद लस्सी म्हणून नाव आहे बघा. अरे चप्पल कुठं काढा लागला. अरे तू आता कशाला पाय टेकालायस. चला जाऊया आता. प्रेमचं बघा जरा पोट पूजा झाली. लेट्स गो. काय हरल्याची ताकद माननीय सूरज भोसले. बघा इथे यांचा बिझनेस आहे. फोन करा. डबऱ्यात घालायचं असलं कोणाला तर फोन करा. गाईज हे बघा आमचे गावचे आयर्न मॅन कम हिअर. काल काय आमच्या गावची ऑडियन्स लई जरा शाय आहे. हाय कर की भावा हाय कर की. हाय आई हमारा गल्ली. गाईज एरंडा पडला. गाईज हे पेटवल्यावर का नाही खरी उष्णता चालू होत्या. आणि हे ज्या साईडला पडते त्या साईडला पाऊस येते गाईज. ज्या साईडला असा पाऊस आता असा पडणार अशी प्रथा आहे. असं लय काय असते. सो आता हे सगळं चालू आहे यांचं. मी आले घरी सगळ्यांना ड्रॉप करून. आमचं झालं शॉपिंग. आणि हे फ्रेमचं काय झालंच नाही जरा गडबडीत. सो नो वरीज गाईज. आता जाऊन मला पाणी आणायचं आहे पहिला. शिव्या खाणार आहे मी. बरोबर शिमगा होणार आज माझा. सो यस जाऊया आता. लेट्स गो. काय इथं पोळ्या टाकल्यात. पोळ्या शिजवायच्या असं. हे पोळी खाल्ला का नाही. आवडला कसा आहे नाद. ए ट्रॅक्टर ए बाबा मरवा आहे का क्या भाई. अरे त्यावरनं कुठं उड्या मारलाय. कसा आहे बस रे बस जाचीला त्यात. काय इकडं आता जरा तरुण पिढी मोठी झाल्या त्यामुळे बोंबलायला आली नाही. एक काळ होता आम्ही जाऊन वरडायचो मोठे. बघितल्यावर नको होता. आम्ही काहीच एवढी शेणी चोरून आणायचं. सांगाय नाही इथं हिंचं घर आहे की नाही. हे घराचा पूर्ण जिना भरायचा आणि इथनं खालनं आणि भरायचा. एवढे आम्ही शेणकुटं चोरून आणत होतो. आणि आता काय एवढी शेणी लावतात पोरं. काही जरा जनरेशन जेंजी झाले. त्यामुळं काय आता असं दे आपल्याला पण जेंजी संघच राहायला लागणार आहे. होय काहीच आता आम्ही कोल्हापूरमधनं आलो. कोल्हापूरमध्ये जागी केलं तेवढे 2-2 शेणी लावून. आमच्या इथं गावात अजून तरी पण मोठं करतात. सो जरा अभिमान वाटतो त्याचा. जेवलाच का नाही. चला काहीच बघा ह्या सगळ्या बाटल्या ठेवल्यात. आणि आम्ही पाणी आणायला लागतो की भाई. सो गाईज आम्ही पाणी आणायला इथून जातोय माळावर इन द सेन्स गाईज इथनं एक 100 मीटरवर आहे. आणि आम्ही तिथून पाणी आणतोय. सो असं कारनं जातोय आणि पूर्ण बाटल्यावरून आणतोय घरी. गाईज आमच्या वॉटर प्युरिफायर आहे पण त्याचं पण पाणीच पित नाही. इकडचंच आवडते सगळ्यात. सो यस लेट्स गो. जाऊन पाणी आणा. मी आणि दिदी आहे संघ. सो या बाय. कामगार हो चल बाटला काढ. कामगार बाटल्यावरचा इथं 3 आहेत आणि तिकडे 4 आहेत गाईज. अशा टोटल 7 बाटल्या आहेत. कोणाला काय कामगारच आहेस की मग. असिस्टंट हा ते इंग्लिश मध्ये झालं का. आमच्या भाषेत कामगारच की. आम्ही गावातलं लोक. मिंत्रावर नाही KIT वर फॅशन शो. काय नसते फॅशन शो गाईज. आपलं करत राहायचं. कशाला मधून राहायचं नाही. चल बाटली निकाल. गाडी झाक्या. चला पाणी भरा गाईज. तुम्ही दोघांचा पॉज घ्या. तुम्हाला हे मशीन माहीत असेल गाईज मोस्टली सगळ्यांना. इथं 10 रुपयाचा कॉईन टाकायचा 20 लिटर पाणी मिळते.
ही कॅनची बाटली भरते ॲस्थेटिक काय तर वागत्या खायची आणि पैसे खर्च करते आमचं. ओट्स मागवलं आणि खायचं नाही. जिम चालू केल्या माझं बघून. सो यस पाणी भरा गाईज. आपण वेळ घालवताना तर घरातले म्हणणार की एवढा वेळ झालं काय करा केलं. सो लेट्स गो बाय. ये गाईज बाटल्या तर भरल्या निघा घरी. लेट्स गो गाईज. कामगार बघा आमचा राजा वर्ड्स मध्ये कामगार. ये देखो गाइस. भाया उठ पहाड़ के नीचे चल कर्मा हिट. और बॉटल से ये सिर्फ 3 हो गए. टोटल 7 से 7 minus 3 how much remains? 4. And you can do it bro. इंग्लिश बोलला तुला फुल वाटते काय? No bro, I'm trying to improve my English. शानी पण ठेव. सगळ्या वाटल्या ठेवल्या तिथं. आणि बघा हा प्युरिफायर आहे. चांगलाच लागायचं इथं. बघा काय काय नवीन वेगवेगळ्या प्रकारची पाणी मिळते इथं. आणि ह्यातलं कोण पितच नाही काही बऱ्यापैकी मोस्टली. आणि आम्ही हे असं बाहेरचं पाणी आणतोय 10 रुपये घालून. नो वरीज. आज केल्यात पोळ्या गोड गोड. सो गाईज आता मी खाणार पोळ्या. आणि तुमच्या इथं होळी करतात काय? होळी नाही ह्याला म्हणत, ह्याला शिमगा म्हणतात गाईज. तर तुमच्या इथं शिमगा केला जातोय का नाही कमेंटमध्ये सांगा. आमच्या इथं असं करतात बघा गाईज. आणि ही प्रथा खूप जुनी आहे. जास्त डिटेलमध्ये काय माहीत नाही. त्यामुळं गाईज आता मला खूप भूक लागली आहे. हे सगळं वज्ज पाण्याच्या बाटल्या बिटल्या उचलून. आणि मी पहिला जेवतो कारण वाजल्यात आता 10. आणि आपला व्लॉग इथंच एंड करूया आपण. आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. अँड सबस्क्राईब टू माय चॅनल गाईज. लाईक करा अँड शेअर टू युअर फ्रेंड्स. अँड सी यू नेक्स्ट व्लॉग गाईज. भेटूया लवकरच. उद्याचे प्लॅन्स जरा वेगळे आहेत. तुम्हाला मगाशी कळले असेल. आता घरी आहे जास्त काय बोलायला नको. सो बाय बाय.